हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. ध्येय निश्चित करून आपल्या जीवनाचा प्रवास करा. पीआय महेश पाटील, नेवासा. आज नेवासा तालुक्यातील हंडी निमगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुळा एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान हिवाळी शिबिर सांगता प्रसंगी नेवासा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत असताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने आपली वाटचाल केली पाहिजे. स्पर्धा परीक्षा देताना येणारे विविध आव्हाने, समाजात दैनंदिन जीवन जगताना वेगवेगळ्या आव्हानांना कसे सामोरे जावे, विद्यार्थी जीवनात शिस्त किती महत्त्वाची आहे, आपले दैनिक वेळापत्रक बनवायला हवे. विद्यार्थी यांनी आपल्या जीवनात 3 कामे करावे: अभ्यास, शारीरिक कसरत, संस्कार. ही त्रिसूत्रीवर आपले जीवनाची वाटचाल केल्यास नक्कीच तुम्ही समाजासाठी आदर्श बनणार. NSS आणि NCC हे आदर्श विद्यार्थी घडवणारा एक कारखाना आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना असलेले प्रश्न व त्यावर त्या प्रश्नाचे निरसन साहेबांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नवनाथ आगडे सर यांनी केले. यावेळी स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंद गिरी महाराज यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, श्रमदान, आईवडिलांचा आदर व सामाजिक जबाबदारी यावर भाष्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर कार्तिकी नांगरे यांनी केले. विद्यार्थ्यांपैकी चौरे अजित, सदाफळ अनुष्का, बोलके वेदांत, दारुंटे भारती, हप्से विशाल, सलमान शेख यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमप्रसंगी विठ्ठल पाषाण, बाबासाहेब रोडगे, बाळासाहेब पिसाळ, किरण जाधव, संकेत वाघमारे, कुणाल पिसाळ, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी नवनाथ आगडे, गणेश गारुडे सर, कार्तिकी नांगरे, शेख सर, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गारुडे यांनी केले. ठोकशाही न्यूज 24 साठी नेवासा तालुका प्रतिनिधी बाळासाहेब पिसाळ.